नमस्कार. कधी असं होतं का की गणिताचं पुस्तक उघडलं आणि समोर अवघड प्रश्नांचा डोंगर दिसला? अरे बाप रे. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण इयत्ता 8वीच्या गणितातल्या अगदी कुठल्याही अवघड प्रश्नाला सोपं करण्याची एक जबरदस्त पद्धत शिकणार आहोत. चला तर मग तयार व्हा. हो ना, अगदी असंच काहीसं चित्र डोळ्यासमोर येतं. गणिताच्या पुस्तकातली ही प्रश्नांची जत्रा पाहिली की डोकं अगदी चक्रावून जातं. पण एक गोष्ट सांगू, असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. आणि मग मनात पहिलाच प्रश्न येतो की अरे देवा, सुरुवात नक्की करायची तरी कुठून? इतके सगळे आकडे आणि चिन्ह बघून कोणाचाही गोंधळ उडेल. पण याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि विश्वास ठेवा, ते उत्तर खूपच सोपं आहे. चला तर मग या गोंधळावर मात करण्यासाठी थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याकडे आहे एक गुप्त शस्त्र, एक अशी 3 टप्प्यांची रणनीती जी गणितातल्या यशाची जणू काही गुरुकिल्लीच आहे. ही आहे आपली विजयाची योजना. फक्त 3 सोप्या पायऱ्या. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची, प्रश्न नक्की काय विचारतोय हे शांतपणे समजून घ्यायचं. दुसरी पायरी, ते सोडवण्यासाठी योग्य हत्यार म्हणजे नेमकं कोणतं सूत्र किंवा पद्धत वापरायची ते ठरवायचं. आणि तिसरी, गणित सोडवायचं आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासायचं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रश्न छोटा असो वा मोठा, या 3 पायऱ्या कधीच बदलणार नाहीत. बरं, नुसतं बोलून काय होणार, बरोबर? ही नवीन रणनीती खरंच किती कामाला येते हे पाहण्यासाठी चला थेट आपल्या पाठ्यपुस्तकातलं एक उदाहरणच घेऊया आणि त्यावर ही पद्धत वापरून बघूया. हे बघा, आपल्याच पुस्तकातलं सराव संच 7.2 मधलं हे उदाहरण. यात म्हटलंय की एक्स आणि वाय व्यस्त प्रमाणात बदलतात. काही आकडे दिले आहेत आणि आपल्याला वायची किंमत शोधायची आहे. दिसायला थोडं किचकट वाटतंय, पण घाबरू नका. चला एकत्र मिळून सोडवूया. चला, आपली पहिली पायरी आठवते आहे ना, समस्या समजून घेणे. या प्रश्नातले सर्वात महत्त्वाचे शब्द आहेत व्यस्त प्रमाणात बदलतात. हाच आपला मुख्य सुगावा आहे. म्हणजे प्रश्नाची चावीच आपल्याला इथे सापडली आहे. आता दुसरी पायरी, सुगावा तर मिळाला, आता योग्य साधन निवडूया. आपल्या पुस्तकात पान 38 वर स्पष्ट लिहिलंय, जेव्हा 2 गोष्टी व्यस्त प्रमाणात असतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले y नेहमी स्थिर असतो. या स्थिर संख्येला आपण k म्हणू. हेच आहे आपलं सूत्र, आपलं हत्यार. आणि आता तिसरी आणि शेवटची पायरी, ॲक्शन टाइम. आधी दिलेल्या आकड्यांवरून केची किंमत काढूया. 15 गुणिले 10. उत्तर आलं 150. म्हणजे आपला स्थिरांक आहे 150. आता याचाच वापर करून y शोधू. 20 गुणिले y बरोबर 150. याचाच अर्थ y बरोबर 7.5. पाहिलं, 3 पायऱ्या वापरल्या आणि उत्तर किती सहज आपल्यासमोर आलं. आता कसं वाटतंय? थोडा आत्मविश्वास वाढला असेल नाही का? मग थांबा, खरी गंमत तर आत्ता आहे. सगळ्यात चांगली बातमी ही आहे की आपली ही 3 टप्प्यांची सोपी रणनीती कितीही मोठ्या आणि अवघड दिसणाऱ्या प्रश्नांवर सुद्धा तशीच्या तशी काम करते. आता पान 63 वरचं हे उदाहरण बघा. अरे देवा, हे पहिल्यांदा बघूनच धडकी भरते नाही का? पण आपण काय ठरवलंय? घाबरायचं नाही. आपल्या 3 टप्प्यांच्या योजनेला घट्ट पकडून ठेवायचं. चला पुन्हा एकदा आपली पहिली पायरी वापरूया. शांतपणे प्रश्न समजून घेऊ. हे मोठं दिसणारं गणित म्हणजे दुसरं काहीही नसून फक्त एक साधा भागाकार आहे. कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला 5y² ने भागायचं आहे. बस एवढंच आहे हे गणित. ठीक आहे, प्रश्न तर कळला. आता पायरी नंबर 2, योग्य साधन निवडूया. इथे आपल्याला बहुपदीचा भागाकार ही पद्धत वापरायची आहे. पुस्तकात हे गणित कसं सोडवलंय ते आता आपण पाहूया आणि मग त्याचा प्रत्येक भाग सोपा करून समजावून घेऊया. आणि आता आली आपली तिसरी पायरी. हे अख्खं गणित एकाच वेळी बघून घाबरून जायचं नाही. आपण काय करणार आहोत, याचे छोटे छोटे तुकडे करून एक एक भाग सोडवणार आहोत. चला पहिला तुकडा बघू. आपल्याला हवंय 15y चा चौथा घात. आता जरा विचार करा, 5y वर्गाला कशाने गुणल्यावर 15y चा चौथा घात येईल? अगदी बरोबर, 3y वर्गने. हा झाला आपल्या उत्तराचा पहिला हिस्सा. सोपं आहे की नाही? आता पुढचं पद आहे 10y³. ते मिळवण्यासाठी 5y² ला कशाने गुणावं लागेल? बरोबर, 2y ने. हा मिळाला आपल्याला उत्तराचा दुसरा हिस्सा. बघा, आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. आणि आता शेवटचं पद वजा 3y². हे मिळवण्यासाठी 5y² ला कशाने गुणावं लागेल? तर वजा 3/5 ने. हा मिळाला आपल्याला उत्तराचा तिसरा आणि शेवटचा तुकडा. तर मग हे 3ही तुकडे एकत्र करून आपलं अंतिम उत्तर तयार झालं. भागाकार आहे 3y² अधिक 2y वजा 3/5. आणि बाकी उरली 0. पाहिलं का?
जो प्रश्न सुरुवातीला एवढा मोठा आणि अवघड वाटत होता तो आपल्या 3 सोप्या पायऱ्या वापरून किती सहज सुटला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आपण फक्त 2 गणितं नाही सोडवली. खरं तर आपण याच्याही पुढे जाऊन एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलोय. ही केवळ गणित सोडवण्याची पद्धत नाहीये, तर कोणत्याही समस्येकडे बघण्याचा, त्यावर विचार करण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. विचार करा, कोणतीही अडचण आधी समजून घेणे, ती सोडवण्यासाठी योग्य मार्ग निवडणे आणि मग त्यावर काम करणे, ही विचार करण्याची पद्धत फक्त गणितातच नाही, तर विज्ञान, इतिहास, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी पडते. तर मग आजच्या या चर्चेतून 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. पहिलं, प्रश्नाला बघून घाबरायचं नाही. दुसरं, आपल्याकडे एक 3 टप्प्यांची पक्की योजना आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि तिसरं, त्या योजनेनुसार पुढे गेलं तर कोणतीही समस्या सोडवता येते. मग आता वाट कसली बघताय? चला, पुस्तक उघडा आणि जो प्रश्न आत्तापर्यंत सगळ्यात अवघड वाटत होता त्यालाच आव्हान द्या. या 3 पायऱ्या वापरा आणि बघा, यश नक्कीच मिळेल.